नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या ठिकाणी विरोधक हे सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कोंडीत पकडत आहेत. म्हणजे बिबट्यांचा उच्छाद, शेतकरी कर्जमाफी तसेच लाडकी बहीण योजना असे अनेक महत्त्वाचे मुद्दे तिथे उपस्थित केले जात आहेत. याच हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काल नागपूरमध्ये पोहोचले. म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत. मात्र सहभागी होण्याच्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली व सत्ताधाऱ्यांवरती चांगलीच कडाडून टीका देखील केली. उद्धव ठाकरे हे सत्ताधाऱ्यांवरती टीका करताना असे म्हणाले की तुमचं सरकार मजबूत आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, केंद्रामध्ये देखील तुमचं सरकार आहे, तरीही तुम्ही विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. ते असे देखील म्हणाले की राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री पद आहेत, 2 नंबरला काही महत्व नाहीत असं देखील ते म्हणाले. तुम्ही उपमुख्यमंत्री हे पद काढून टाका व विरोधी पक्षनेते पद हे लवकरात लवकर द्या, असं सुद्धा ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. म्हणजे एक प्रकारे त्यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यावरती टीकाच केली. मात्र या टीकेला अजून कोणीही काही उत्तर दिलेले नाहीत. आता अपेक्षा आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे हे काय भूमिका आपली घेणार आणि पुढची काय भूमिका स्पष्ट करणार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर सुद्धा करा.